महाराष्ट्रात खासगी विद्यापीठांसाठी शासनाने दारं उघडी केली असून आता कोणतीही संस्था याचा प्रस्ताव दाखल करू शकणार आहे। आतापर्यंत 5 प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। प्रस्ताव पाठवणाऱ्यांमध्ये भारत फोर्स तसंच DY पाटील आणि राय यांचा समावेश आहे। नुकताच या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून इतर विद्यापीठांप्रमाणे यातही 50% आरक्षण दिलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे। खासगी विद्यापीठांवर राज्य सरकारचं नियंत्रण राहणार आहे। यापूर्वी शासनाने हे विधेयक पारित करताना आरक्षण न ठेवल्यानं राज्यपालांनी ते परत पाठवलं होतं। यानंतर आता यात सुधारणा करून 50% आरक्षण ठेवल्यानं ते मंजूर करण्यात आले। आता शासन अंबानी आणि इतर मोठ्या संस्थांच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असून हा निर्णय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक ठरणार असल्याचंही टोपेंनी सांगितलंय। खासगी विद्यापीठाच्या संदर्भातील सगळे प्रश्न सोडवलेले आहेत। आज या मितीला मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व खासगी विद्यापीठ ज्यांना काढायचं असेल त्यांना काढण्यासाठीच्या महाराष्ट्राच्या खासगी विद्यापीठाच्या गाईडलाईन्स निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आपण प्रस्ताव उद्या सुद्धा दाखल करू शकता। त्यामुळे कुठलीही आता अडचण राहिलेली नाही। जे मुख्य अडचण होती आरक्षणाचा मुद्दा काय असावा ते आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोडवलाय। या खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 50% आरक्षण राहणार आहे, जे आपल्या स्टेट पॉलिसी सारखं जवळजवळ आहे। आतापर्यंत 5 प्रस्ताव आलेत सुद्धा, म्हणजे 5 प्रस्ताव आलेत, ज्याच्यामध्ये भारत फोर्सचा प्रस्ताव आला, ज्याच्यामध्ये DY पाटील यांचा अजिंक्य युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव आला, यामध्ये आणखीन एक राय नावाची युनिव्हर्सिटी आहे त्याचा एक प्रस्ताव आला, आणि कदाचित लवकरच माझ्या दृष्टिकोनातून जे अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव मी अपेक्षित करू इच्छितोय ते अंबानींचा प्रस्ताव असेल किंवा अन्य प्रस्ताव असतील ते लवकरच निश्चित प्रकारे येतील।